हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. चला तर मग आजच्या भागामध्ये काय काय घडलंय हे आपण पाहूयात. इकडे राणी व आता इंद्रा घराबाहेर पडलेली असतात जॉगिंगसाठी. जॉगिंग ते करतच असतात, पण राणीचं लक्ष मात्र जॉगिंगकडे नसतंच. तिचं लक्ष आई व बुवांमध्ये असतं गुंतलेलं. वस्तीमध्ये आई व बुवा जे काही तिला बोलले आहेत ना, त्यामध्येच तिचं लक्ष असतं. तेवढ्यातच इंद्रा तिच्याकडे पाहतो आणि विचारात पडतो की राणीचं तर लक्षच नाही आहे जॉगिंगमध्ये आणि ही माझ्याशीही बोलत नाही आहे. नेमकं हिला काय झालंय? राणीला तो विचारू लागतो. राणी बोलते, काही नाही सर, चला आपण जॉगिंग करूया. पळता पळताच इंद्राला एक साड्याचं दुकान दिसतं आणि त्या दुकानामध्ये तो जाऊन तिथे पोहोचतो. तेवढ्यातच राणी, इंद्रा सर कुठे जात आहेत आणि त्या साड्याच्या दुकानामध्ये का गेले आहेत? आता राणी ही इंद्रा मागे जाते आणि बोलू लागते की सर, तुम्ही इथे का आला आहात? इंद्रा आता राणीलाच विचारू लागतो की तुला कोणती साडी घ्यायची आहे, सांग बरं मला. ही घेऊ की कोणत्या कलरची घेऊ, सांग राणी. पण राणी काहीही नाही सांगत आणि इंद्रा स्वतःच विचार करू लागतो. चला बाबा, तुला नाही बोलायचं आहे ना माझ्याशी, मग मीच या साड्या पाहतो की कशा दिसत आहेत. मग इंद्रा एक एक साडी घेऊन त्याच्याच खांद्यावरती टाकत असतो. पण राणी मात्र बुवा व आईंच्याच विचारात असल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरती थोडंसंही हसू येत नाही. इंद्र मात्र विचारात पडतो. तेवढ्यातच इंद्रा मागून जी काही ज्यांच्या साड्या असतात ती आजी येते आणि उभी राहते. राणी बोलते, सर मागे पहा ना तुम्ही. इंद्रा मागे पाहतो आणि त्या आजीला पाहून खूपच घाबरतो, कारण ती आजीचा चेहरा खूपच रागवलेला दिसत असतो. इंद्रा बोलतो की काय आजी, काय झालंय तुम्हाला? ती आजी बोलते, काय रे, माझ्याच साड्या चोरतो आणि मलाच विचारतो काय झालं म्हणून? इंद्रा बोलतो, अहो आजी, तसं काहीच नाही. अहो आजी, मी तुमच्या साड्या का चोरी करू? लगेचच आजी म्हणतात, हो का, मला दिसतंय ना ते, तू तर माझ्या साड्या चोरीच करत आहेत. इंद्रा बोलतो, नाही आजी, तसं काहीही नाही. राणी, समजाव ना ग त्या आजीला. राणी बोलते, आता मी काय समजावू त्यांना? इंद्राच आता त्या आजीला समजावू लागतो की माझी बायको माझ्यावरती रुसली आहे. मी तिला हसवण्याचा प्रयत्न करतोय, बास, बाकी काहीच नाही आजी. आजी ही आता बोलते, बरं ठीक आहे मग. इंद्रा आता तिथून निघून जातो. तेवढ्यातच त्याच्या खांद्यावरती एक साडी राहते आणि ती आजी बोलते, अरे, ती साडी काय तुला नेसायला चालवली की काय? माझी साडी तर मला देऊन टाक. लगेचच इंद्रा हसतो आणि आजीला ती साडी वापस देऊन टाकतो. राणी व इंद्रा आता जॉगिंग करून घरी निघायला लागतात. तेवढ्यातच आता इकडे घरी दोन माणसे डेकोरेशनसाठी आलेले असतात. मालती त्यांना पाहून विचारू लागते की काय काम आहे तुमचं इथं आणि तुम्ही असे न विचारता का घरामध्ये आलात? ते दोन माणसं बोलू लागतात की आम्ही ना इथे डेकोरेशनसाठी आलेलो आहोत. आम्हाला इथे फुलांची सजावट ते करायचं आहे. तेवढ्यातच आबाही येतात आणि आता मालती आबांना विचारू लागते की काय तुम्ही सांगितलंय का यांना? आबा बोलतात, हो, मीच सांगितलंय त्यांना. अगं, तू विसरलीस का? उद्या मकर संक्रांत आहे ना, त्यासाठीच हे दोघं जण डेकोरेशन करण्यासाठी आपल्या घरी आलेले आहेत. पण मालती बोलते, तुम्हाला माहीत नाही का, आपल्याला उद्या कोल्हापूरला जायचं आहे आणि हे डेकोरेशनचं इथे काय होणार मग? आबा बोलतात, हो, मला माहिती आहे आपल्याला कोल्हापूरला जायचे, पण इंद्रा व राणी हे दोघेही कोल्हापूरला येणार नाहीत. इंद्राचं काहीतरी काम आहे. तेवढ्यातच इंद्राही तिथे येतो आणि बोलतो, हो आई, माझंही इथे ना थोडंसं फॅक्टरीमध्ये काम आहे, त्यामुळे मला व राणीला यायला काही जमणार नाही. आबा बोलतात, बघ, आपल्याला नाही फायदा याचा, पण
राणी व इंद्राला ते दोघे एकत्र मकर संक्रांत साजरी करतील. या डेकोरेशनचा त्यांना खूप आनंद होईल, यासाठीच हे डेकोरेशन आहे. मालती मात्र त्यांनाच विचारू लागते की का इंद्रा व राणी आपल्यासोबत का येणार नाहीत. इंद्र बोलतो, आई अगं तुला जमेल ना, आम्ही इथे घरीच दोघेजण जर राहिलो तर. मालतीला हे काही मात्र मान्य नसतं. ती तिथूनच रागाने निघून जाते आणि थेट विक्रांतच्या खोलीमध्ये येऊन पोहोचते. विक्रांत बोलू लागतो की काकी काय झालंय, तू इतकी रागामध्ये का आहेस. मालती बोलते, तुला हे सगळं माहिती होतं आणि तू मला काहीच सांगितलं नाही, का केलं असं विक्रांत. विक्रांत बोलतो, अगं काकी काय झालंय हे तर सांगशील ना मला, आणि मला काहीही माहिती नाहीये. मालती बोलते, हो का, हे सर्व डेकोरेशनचं ते आबांचा प्लॅन तुला माहिती होता ना. इंद्रा व राणी आपल्यासोबत कोल्हापूरला येणार नाहीत हेही तुला माहिती होतं आणि फॅक्टरीमध्ये काम आहे हेही तुला माहिती होतं. मग तुम्हाला का सांगितलं नाही. विक्रांत बोलतो, अगं काकी फॅक्टरीमध्ये तर काहीच काम नाही आहे. इंद्राने तुला असं का सांगितलं. मालती विचारात पडते, काय माहिती, माझा मुलगाच आता माझ्याशी खोटंही बोलायला लागलाय त्या राणीमुळे. मालती मात्र आता विक्रांतलाच विचारू लागते आणि त्याला ठणकावून सांगते की काहीही झालं ना, उद्या आता इंद्रा व राणी हे दोघेही आपल्यासोबत कोल्हापूरला हवेत, नाहीतर तुझं हे सत्य मी बाहेर काढायला ना वेळच लावणार नाही. तुझं सत्य आता पुढे आणेल. विक्रांत मात्र आता खूपच घाबरतो. या काकीनं जर आपलं सत्य पुढं आणलं ना तर इंद्रा आपल्याला घरामधून हकलावून देईल. आणि मालतीला मात्र तो सध्यापुरतं तरी हो म्हणून असं सांगतो. आता इकडे इंद्रा त्याचं आवरून ऑफिसमध्ये आलेला असतो. राणीही आता तिच्या कामाला लागलेली असते. तिला संक्रांतीसाठी लाडू बनवायचे असतात. ती किचनमध्ये लाडू बनवत असते. तेवढ्यातच इकडे इंद्रा विचार करत असतो की राणी मला कधीही कॉल करत नाही. मी स्वतःहूनच तिला कॉल करतो आणि मला तिची खूप आठवण येत आहे. आता ती नेमकं काय करत असेल. इंद्रा लगेचच राणीला कॉल करतो. राणीचे हात खराब झालेले असतात कारण ती लाडू बनवत असते. ती कसाबसा इंद्राचा कॉल रिसीव करते आणि बोलू लागते की काय सर, काय झालंय, तुम्ही का कॉल केलाय. इंद्रा बोलू लागतो की तू काय करत आहेस राणी. राणी बोलते की काही नाही, मी तर लाडू बनवत आहे. इंद्रा बोलतो, हो का. तेवढ्यातच राणी बोलू लागते की सर काय काय चाललंय तुमच्या मनामध्ये, मला सांगाल का. इंद्रा बोलू लागतो की अजून लाडूच बनवत आहेस की तुझ्या मनामध्ये अजून काही चालू आहे का दुसरं. राणी बोलते, नाही सर, मी फक्त लाडू बनवत आहे आणि माझं सगळं लक्ष लाडूमध्येच आहे. इंद्रा बोलतो, हो का, अच्छा ठीक आहे. मग तुला कुणाची आठवण येत नाही का. राणी बोलते, नाही सर, मला कुणाचीच आठवण येत नाही आहे. इंद्रा बोलतो, हो. तेवढ्यातच त्यांच्या गप्पा रत्ना ऐकत असते आणि रत्ना तिथे येऊन बोलू लागते, काय कर राणी, तुझा नवरा तर आत्ताच 5 मिनिटंसुद्धा नाही झाले त्याला बाहेर जाऊन, लगेचच तुमचा कॉल चालू झाला का. इंद्रालाही बोलू लागते, काय इंद्रा, तुला तुझ्या बायकोशिवाय करमत नाही वाटतं. आत्ताच तर बाहेर गेलास तू घरातून. इंद्रा बोलतो की तसं काहीही नाही. राणीही बोलते, तसं काहीही नाही रत्नाजी. रत्ना आता राणीला बोलते की अगं काही नाही, बोला तुम्ही, चालू द्या तुमचं, मी जाते इथून. राणी आता गालातल्या गालात हसते आणि इंद्राला सांगते की सर ठेवा आता, मला लाडू बनवायचे आहेत आणि तिकडूनच कट करा. माझे हात खराब झालेले आहेत त्यामुळे मला काय इकडून कट करता येणार नाही कॉल. इंद्रा आता कॉल कट करतो. तेवढ्यातच विक्रांत त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचतो आणि बोलू लागतो की उद्या आपल्याला कोल्हापूरला जायचे, हे विसरलास का तू. आणि ऑफिसमध्ये इतकी अर्जंट आता कोणती मीटिंग आहे मला तर माहिती नाही, तू ती मला सांगितली नाही इंद्रा. इंद्रा बोलतो, विक्रांत
हे बघ, मी तुला खरं खरं सांगतोय, उद्या कोणतीही मीटिंग नाही आहे महत्त्वाची. मला राणीसोबत टाईम स्पेंड करायचा आहे. तिच्यासोबत वेळ घालवायचा आहे आणि तिला एक सत्यही सांगायचं आहे. विक्रांत बोलतो, हो का? इंद्रा बोलतो, यामधलं आईला काहीही कळू देऊ नको. विक्रांत हो बोलतो आणि तिथून निघून जातो. आणि इकडे विचार करायला लागतो की आता नेमकं काय करू मी? त्या काकीच्या, मालतीच्या व इंद्राच्या दोघांच्या मध्ये मीच अडकलोय. इंद्रा आता ऑफिसमधून घरी परतलेला असतो. राणीनं जे काही दिवसभर चकल्या लाडू बनवलेले आहेत, राणी इंद्राला भरवत असते आणि विचारत असते की सर कसे झाले आहेत सांगा मला. इंद्रा बोलतो की एकदम छान राणी, खूप सुंदर झाले आहेत. इकडे मालती आता विक्रांतच्या रूममध्ये येऊन विक्रांतला बोलत असते की काय झालं, ऐकलं का इंद्राने? विक्रांत बोलतो की आई, त्यांना दोघांना ना घरीच राहू दे. घरी राहूनही मी त्या दोघांना कधीही एकत्र येऊ देणार नाही. आपण सगळेजण कोल्हापूरमध्ये जरी गेलेलो असलो तरी इकडे इंद्रा व राणीला मी एकत्र येऊ देणार नाही. आता विक्रांतने नेमका कोणता प्लॅन करून ठेवलाय हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि एक्सायटेड ठरणार आहे. तेव्हा हा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.